नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, दीपावलीच्या सर्वांना तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे. बऱ्याच दिवस झाले व्हिडिओ बनवायला भेटला नाही. म्हणजे आता तुमच्या ठिकाणी कॉन्टेंट घेऊन यायचं काही कळतच नाही, त्यामुळे नवीन कॉन्टेंटच्या शोधात होतो, त्यामुळे व्हिडिओ नाही बनल्या. व्हिडिओ येणार आहेत आणि कॉन्टेंट पण भारी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, पण थोडासा वेळ घ्या, कारण थोडीशी अरेंजमेंट चालू आहे. लवकरच ती अरेंजमेंट झाली की व्हिडिओ आपल्या कंटिन्यू होतील आणि तुम्हाला नवीन कॉन्टेंट बघायला भेटेल. आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढं आहे की आज आहे म्हणजे आज दीपावलीची, उद्या पहिली अंघोळ आहे. तर दीपावली निमित्त तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण लहान असताना किल्ले बनवलाच असाल, तुम्ही पण बनवला असाल. आम्ही तर खूप बनवले होते, म्हणजे दरवर्षी बनवायचो, आणि तुम्ही पण बनवलाच असाल किल्ले. तर आता कोण बनवत नाही किल्ले. लहान मुलं मोबाईलमध्ये गुंग झालेले आहेत आणि किल्ले वगैरे त्यांना कन्सेप्ट हा माहीतच नाही, पण काही ठिकाणी बनवतात. एक खांदा कॉलनीतली एक म्हणजे ग्रुप आहे, त्या ग्रुपने एक सुंदर असा किल्ला बनवलेला आहे खांदा कॉलनीमध्ये, खूप मोठा बनवलेला आहे. तर तो तुम्हाला दाखवतो. आणि तिथला खूप भारी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि छान असा एक मेसेज दिलेला आहे. तर तो आज आपण बघणार आहोत. त्यासोबत आपल्या पनवेलमधला वडाळा तलाव हा खूप असा सुंदर सजवलेला आहे, तर ते पण बघायला जाणार आहोत. रीलमध्ये तुम्ही बघितलाच असाल, पण आपल्या ब्लॉगमधून तुम्हाला बघायला भेटेल कसा सजवलाय. तर चला मग आज आपण पहिले तुम्हाला दाखवतो किल्ला कसा येतो. तर आणि तो किल्ला बघायचा असेल तर तुम्ही लवकरच व्हिजिट मारा, कारण दिवाळी होतपर्यंत तो किल्ला आहे. व्हिडिओ जर उद्या पडली म्हणजे दीपावलीच्या पहिल्या दिवशी पडली तर तुम्हाला ते 2 दिवस किल्ला बघायला भेटेल. पण भारी किल्ला बनवलेला आहे, तर तो आज तुम्ही बघा, एन्जॉय करा किल्ला बघून, आणि नंतर मग वडाळा त्याला एन्जॉय करा. तर चला मग भेटू आपण खांदा कॉलनीमध्ये. तर मित्रांनो, हा बघा ॲड्रेस आहे. इथे गुरुद्वारा आहे. हा ब्रिज आपण उतरलो, खांदा कॉलनीतला ब्रिज उतरलो की गुरुद्वाराच्या इथून एंट्री आहे, आणि इथे समोर. तर चला आतमध्ये जाऊन बघू कसं काय ते. पुरंदरला आपण वेढा घालूया आणि इथेच आपली सासवडलाच छावणी लावूया. आणि तसंच झालं, परंतु पुरंदर इतका भक्कम होता की त्याला घ्यायचा कसाही त्यांना माहीत नव्हतं, आणि त्यांचं लक्ष गेलं वज्रगडाकडे. वज्रगड घेतला तर पुरंदर घेता येऊ शकतं हे त्यांना लक्षात आलं. आणि ही जी सोंड आहे, या सोंडेवरनं त्यांनी शत्रू सैन्य वरती आलं, मोगली सैन्य वरती आलं, आणि या सोंडेवरनं 3 मोठ्या तोफा चढवण्यात आल्या. त्या तोफा पहिल्या वज्रगडावरती डागल्या गेल्या, आणि ते डागून वज्रगडाचा जो बुरुज आहे, तो दरवाजेतला बुरुज आहे, तो उडवण्यात आला. आणि तो ढासळल्यामुळे वज्रगड ताब्यात गेला, आणि वज्रगड ताब्यात गेल्यामुळे त्यांना तिथून थेट पुरंदरावरती हल्ला करणं सोपं गेलं. हे बुरुज ढासळले, आणि तो ढासळल्यामुळे अर्थातच जे सेनापती होते मोरारबाजी देशपांडे, त्यांनी मग सुलतान धावा बोलून तिथे आपला पराक्रम केलेला आहे. मोरारबाजी देशपांडे ही स्वराज्यातली व्यक्ती, याला स्वराज्याचं सुदर्शन असं म्हणतात. सुदर्शन असं का म्हणतात की ते तलवारबाजीमध्ये इतके पटाईत होते की तलवार ते इतक्या वेगानं चालायचे की सुदर्शन चक्र जसं फिरतं तसं वलय त्यांच्या भोवती तयार व्हायचं, असं सांगितलं जातं. वर्णन त्यांचं केलेलं आहे इतिहासामध्ये. अशी ही व्यक्ती इतका जबरदस्त पराक्रम होता त्यांचा की त्या लढाईमध्ये अक्षरशः दिलेर खानाने युद्ध थांबवलं, आणि त्यांनी विचारलं की अरे हा पराक्रमी पुरुष कोण आहे, हा इतका जबरदस्त लढणारा कोण आहे. आणि युद्ध थांबवून त्यांना विचारलं, तू आज त्यांच्या बाजूने लढतोयस, मराठ्यांच्या बाजूने लढतोयस, तू आमच्याकडे ये, मी तुला बादशाकडे घेऊन जाईल. परंतु ते सगळं मोरारबाजींनी नाकारून पुन्हा युद्ध चालू झालं. हत्तीवर बसून दिलेर खानानं बाण सोडला, त्याच्यापैकी एक बाण मोरारबाजींच्या कंठात लागला, आणि मोरारबाजींचा देह तिथे पडलेला आहे. असे मोरारबाजींचं जे धारातीर्थ स्थान आहे हे पुरंदर. पुरंदरवरती आपण बघतो की घटना खूप झालेल्या आहेत, पण त्याच्यापैकी महत्त्वाच्या काही ही एक घटना आहे की इथे जो तह झाला, मोरारबाजी गेल्यानंतर एक सगळ्यात मोठा तह झाला, तो ह्या पुरंदरावरती झालेला आहे. स्वराज्याचा मोठा तह होता. त्याच्याही आधी जी सुरुवात झाली स्वराज्याची लढाईची, ती लढाईची सुरुवात इथून झाली. स्वराज्याचं जे तोरण बांधलं ते तोरणाला बांधलेलं आहे, परंतु स्वराज्याची पहिली लढाई झाली ती पुरंदरवरती झाली. पुरंदरवरती लढाई कशी झाली आहे की केवळ कमीत कमी सैन्यांसहित जास्तीत जास्त सैन्याचा पाडाव केलेला आहे. केवळ दगडधोंड्यांच्या साह्यानं महाराजांनी फतेखानाला या पुरंदरावरती हार दाखवलेली. फतेखान अगदी 15,000 सैन्य घेऊन किल्ल्यावरती धावून आला होता. आपल्याकडे शिबंदी अगदी 4,000 ते 4,500 एवढीच होती. कमीत कमी शस्त्र साठा होता.
परंतु अशाही परिस्थितीमध्ये केवळ दगडधोंड्यांचा वापर करून महाराजांनी त्याला इतक्या टप्प्यात आणला की शत्रू सैन्यानं भाला फेकला तर आपल्याला लागेल इथपर्यंत त्याला टप्प्यात येऊन देऊन नंतर दगडाचा मारा केला आणि दगडाचा मारा करून त्या सगळ्या शत्रू सैन्याला तिथून पळवून लावलं. नुसतं पळवून लावलं नाही तर इथून पुरंदर ते बेलसरपर्यंत त्याचा पाठलाग केला आणि पाठलाग करून त्यांना तिथे हरवलं. त्यांच्या छावणीत जाऊन छावणीपर्यंत मजल मारली होती आणि हे युद्ध आपण जिंकलो होतं. त्याच्या पुढची घटना खूप मोठी आहे पण ती आता पुरंदरच्या भोवतीची आहे म्हणून ती सांगा. ह्या लढाईमधून आपण काय शिकायचंय काय बघायचंय तर या लढाईमधून आपण काय बघायचंय की आपल्याकडे कमीत कमी साहित्य असताना आपण विजय कसा प्राप्त करायचा. म्हणजे कमीत कमी जे रिसोर्सेस आहेत आज आपण बघतो की एखादं काम सांगितलं आपल्याला एखादी ॲक्टिव्हिटी सांगितली की आपण सांगतो अरे माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही माझ्याकडे हे असतं तर मी बरं झालं असतं माझे वडील खूप मोठे असतं तर मी खूप मोठा कोणतरी झालं असतं असेही आपण बोलतो किंवा मला न्यूनगंड आपल्याकडे फार असतात. बरोबर आहे. ते न्यूनगंड आपण धरून बसतो आणि आपण त्याचे सगळे जे दोष आहेत ना ते आपण दोष देतो. महाराज तसे दोष देत बसले नाही. त्यांनी बघितलं शत्रू सैन्य एवढं आहे आपल्याला आपल्याला राखायचा आहे तो कुठल्याही परिस्थितीत मग कसा राखायचा तर मग काय वापरायचं दगडधोंडे दिसले दगडधोंड्यांचा वापर केला आणि शत्रू सैन्याला हरवलं. कमीत कमी साहित्यामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक गोष्ट करून दाखवायची महाराजांनी तिथे शिकवलेलं आहे. या घटनेतून आपल्याला हे शिकायचं. दुसरं आहे की जे पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी 23 किल्ले दिलेले आहेत. मोरारबाजी पडल्यानंतर महाराजांना खूप वाईट वाटलं की हा एवढा मोठा हिरा माझा ह्या युद्धामध्ये गेला. मोरारबाजी महाराजांना जावळीच्या युद्धामध्ये भेटले होते. मोरारबाजी जावळीच्या युद्धामध्ये शत्रू सैन्याकडनं लढत होते. महाराजांनी त्यांना शपथ घातली आणि त्यांना आपल्याकडे घेतलं आणि मोरारबाजी तेव्हापासून आपल्याकडे होते आणि ते पुरंदरच्या युद्धामध्ये गेले आणि महाराजांना खूप वाईट वाटलं की असाच जर एक जर माझा हिरा जात राहिला तर माझं पुढे काय होणार. म्हणून तो तह केला मिर्झा राजांसोबत आणि तहामध्ये 23 किल्ले दिले. गडकोट महाराजांसाठी किती महत्त्वाचे होते त्याची छोटी घटना सांगतो. जेव्हा थोरले महाराज म्हणजे शहाजी महाराजांना अफजल खानानं पकडून आदिलशाही दरबारात नेलं होतं तेव्हा आदिलशहाने एक अट घातली होती की तुमच्याकडचे 3 मोठे किल्ले जे आहेत ते आम्हाला पाहिजे. पैकी एक कन्नूरचा किल्ला जो थोरल्या संभाजी महाराजांच्या ताब्यात होता तो त्यांनी देऊन टाकला. परंतु महाराजांच्या ताब्यात शिवाजी महाराजांच्या ताब्यात त्यावेळी 2 किल्ले होते ते महाराजांनी देण्यास नकार दिला. त्यांनी म्हटलं की थोरल्या महाराज साहेबांची चूक आहे काय त्यांच्या चुकीमुळे ते गाफील राहिल्यामुळे ते त्यांची अटक झालेली आहे. आम्ही आमचे गड का द्यावे. म्हणजे गडांचं महत्त्व महाराजांच्या मनात वडिलांपेक्षाही जास्त होतं आणि एवढं महत्त्व असणारं गोष्ट की त्यांना 23 गड त्यांना सोडावे लागले. म्हणजे विचार करा डिप्रेशन काय असेल. काय त्यांना वाटलं असेल की मला 23 किल्ले द्यायचे. त्याच्या मागे किती विचार असेल. 23 किल्ले घेताना असंच घेतलेले नाही त्याला प्रत्येक किल्ल्याला लढाई झाले. काही किल्ले त्यांनी स्वतः बांधलेत. आपण इथे बघतो गड हे जे तट आहे बुरुज आहे हे अगदी डोंगराच्या किनारीला बसलेले आहेत. त्याच्या चिरा रस्ताना त्याचे दगड रस्ताना कैक मावळे त्या दरीमध्ये पडले असतील कैक जायबंदी झाले असतील. हे किल्ले ते 23 किल्ले घेताना लढायांमध्ये कैक मावळे गेले असतील. ह्या मावळ्यांचा तो मावळा म्हणजे कोणाचा तरी भाऊ असेल कोणाचा तरी मुलगा असेल कोणाचा तरी पती असेल. बरोबर आहे. उद्या जर मी त्या दारामध्ये गेलो तर ती आई ती बहीण ती माय माऊली मला विचारेल अरे माझा मुलगा तुझ्या लढाईत गेला आणि तू तर तहामध्ये देऊन टाकला किल्ला. काय मनावर त्यांचा परिणाम झाला असेल किती डिप्रेशन आलं असेल. परंतु यातूनही महाराज पूर्णपणे सावरलेले आहेत. 23 किल्ले देऊन नुसते 23 किल्ले दिलेले नाही तर स्वतःचा 8 वर्षाचा मुलगा म्हणजे संभाजी महाराज यांना ओलीस ठेवण्यात आलं.
आपण इथे राजेश शिवराय प्रतिष्ठान पनवेल शाखा यांनी श्री दुर्ग पुरंदर यांची जी प्रतिकृती उभारलेली आहे त्याचं दर्शन आपण इथे घेत आहोत. राजेश शिवराय प्रतिष्ठान मागची जवळजवळ 14 वर्ष कार्यरत आहे. 14 वर्ष झाली आपल्याला. आपण दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती इथे बनवतो आणि प्रतिकृती बनवण्याचं मागचं कारणच हे आहे की सर्व जनमानसांमध्ये दुर्गांविषयी आणि इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, हा एक उद्देश आहे. मुलं आपली प्रत्येक दिवाळीला किल्ला बनवतातच, परंतु तो किल्ला आहे कसा, दिसतो कसा हे जाणून घेण्यासाठी त्याची प्रतिकृती उभारणं फार गरजेचं आहे. प्रतिकृती उभारण्यासाठी मग तो किल्ला बघायला हवा, तो फिरायला हवा आणि याच्यातूनच किल्ले फिरण्याचं आणि दुर्ग फिरण्याचं वेळ लागावं, हा एक उद्देश ठेवून या प्रतिकृती उभारण्याचं काम आमचं जवळ मागची 14 वर्ष चालू आहे. या उपक्रमात आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपण प्रतिष्ठानसोबत, राजेश्वरा प्रतिष्ठानसोबत संपर्क करू शकता. धन्यवाद. तर मित्रांनो, हा पुरंदर किल्ला होता. तुम्ही बघितला असेल पुरंदर किल्ल्यानंतर तुम्हाला थोडीशी माहिती पण भेटली असेल आणि त्यासोबत पुरंदर किल्ला तुम्हाला बघायला पण भेटला असेल. तर पुण्यामध्ये आहे हा जेजुरी गडाच्या, आपल्या जेजुरीला जाताना मध्येच लागतो. तर नक्की गडाला पण व्हिजिट करा आणि इथे पण येऊन व्हिजिट करा. तुम्हाला गडाची माहिती, इथे गडाची माहिती पण खूप सारी चांगली भेटते आणि मस्त किल्ल्याचे थोडीशी इन्फॉर्मेशन भेटेल आणि भारी. लहान मुलांना तुमच्या घेऊन या, नक्की व्हिजिट करा. इथे कांदा कॉलनीमध्ये आहे, न्यू पनवेलमध्ये आहे, म्हणजे जो न्यू पनवेलमध्ये गुरुद्वारा आहे त्याच्या साईडलाच आहे. तर नक्की व्हिजिट करा. तर आपण निघू आता. आपण इथून निघतो जायला तल्यावरती, वडाळा तल्यावरती जाऊ. तिथला तुम्हाला एक व्ह्यू देतो आणि मग घरी जाऊ. तर चला मग भेटू आपण तल्यावरती आणि इथे एकदा व्हिजिट करा, नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, रीलमध्ये खूप फेमस झालेला पनवेल, आपला पनवेल. कसा वाटतं व्ह्यू? या नक्की पनवेलला. वडाळ्या तल्याला पण व्हिजिट आहे एकदा. वडाळ्या तल्यावर पण मस्त हे केले, फक्त एवढाच केलं, जास्त काय केलेलं नाही. पण इथं व्हिडिओ आणि फोटो काढायला भारी. तर या नक्की व्हिजिट द्या वडाळ्या तल्यावरती. पण लय गर्दी आहे, फोटो पण काढून देत नाही नीट. गाड्या दिग्बाच्या गाड्या चालतात, फोटो काढायला पण नीट भेटत नाही. गाड्या घरी ठेवून का नाहीत समजत नाही लोक. मी पण गाडीवरच आहे तसं, गाड्या जास्त चालतात आणि व्ह्यू कमी भेटतो. तर चला मग निघू आपण घरी जायला. जास्त वेळ थांबून इथं फायदा नाही. चला भेटू घरी आता.